शेतकरी मित्रांनो, तुम्हीही जरी कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, कापसाच्या हमीभावासाठी आता एक ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे, ज्याला कपास किसान ॲप देखील म्हणत आहे। तर कपास किसान ॲपवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तुम्हाला जरी तुमच्या कापसाला हमीभावामध्ये द्यायचं असेल तर तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। हे रजिस्ट्रेशन तुम्ही घरी बसून करू शकता मित्रांनो। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता। या व्हिडिओमध्ये मी A to Z माहिती देणार आहे। तुम्ही कपास किसान ॲपवर तुमचं फार्मर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करू शकतात, अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। मी अशाच महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमीपणे आणत असतो। तर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोर मध्ये यायचं आहे आणि प्ले स्टोर मध्ये आल्यानंतर तुम्हाला कपास किसान हे ॲप सर्च करायचं आहे मित्रांनो। तर तुम्ही कपास किसान ॲप सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबर दिसेल की कपास किसान हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। जे कपास किसान ॲप दिसत आहे तर त्याला इन्स्टॉल करून घ्या शेतकरी मित्रांनो। आता इन्स्टॉल केल्यानंतर त्या ॲपला ओपन करा। ॲपला ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो। आता तुम्हाला तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तर OTP सुद्धा तुम्हाला तिथं मोबाईल नंबरच्या खाली टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP असा एक ऑप्शन दिसत असेल, तर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आता तुमचं कपास किसान ॲपचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल। इथं तुम्हाला वरती दिसत असेल रजिस्ट्रेशन डिटेल्स, त्याच्यावर क्लिक करा मित्रांनो। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली बघा सिलेक्ट टायटल, तर टायटल सिलेक्ट करायचं आहे। आता तुम्हाला बेसिकली तुमची सगळी जी इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन इथं फिलअप करायची, ज्यात तुमचं फार्मर नाव ॲज पर आधार म्हणजे आधार कार्ड जसं नाव असेल तर ते तसं नाव तुम्हाला इथं टाकायचं मित्रांनो। त्यानंतर तुमचं वडिलांचं नाव टाका, त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करा, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका, त्यानंतर खाली तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता तर ती कॅटेगरी सिलेक्ट करा। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारत असेल तर तो आधार कार्ड नंबर पूर्ण टाका मित्रांनो। त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाका, तुमचा ॲड्रेस टाका, तुमचं स्टेट सिलेक्ट करा, तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, त्यानंतर खाली तुमचं तहसील सिलेक्ट करा आणि सगळ्यात शेवटी तुमचं विलेज असेल तर ते विलेज म्हणजे तुमची ग्रामपंचायत तुम्हाला सिलेक्ट करायची मित्रांनो। तर अशा पद्धतीने ही जी बेसिक डिटेल्स आहेत तर ती बेसिक डिटेल्स फिलअप करून घ्या। त्यानंतर खाली तुम्हाला ओनर टाईप मध्ये तुम्हाला ओनर फार्मर किंवा टेंटेड फार्मर, म्हणजे तुम्ही जरी भाडे तत्वावर करत असेल तर टेंटेड फार्मर करा आणि तुमची स्वतःची शेती असेल तर ओनर फार्मर सिलेक्ट करून घ्या मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा खाता नंबर टाकायचा आहे, तुमचा गट नंबर टाकून घ्या। त्यानंतर तुमचं मेजरमेंट सिलेक्ट करून घ्या, हेक्टर मध्ये किंवा एकर्स मध्ये जेवढं क्षेत्र असेल तर तेवढं क्षेत्र तुम्ही इथं टाका मित्रांनो। त्यापैकी किती कपास तुम्ही लावलेला आहे, किती क्षेत्र कपास लावलेलं आहे तेही खाली टाका। त्यानंतर खाली बघा तुम्हाला ट्रेडिशनल क्रॉप, त्यानंतर HDPS क्रॉप जी असेल तुम्हाला सुटेबल तर ती सिलेक्ट करा आणि जेवढं क्षेत्र त्याचं लावलं असेल तर त्याच्यासमोर तेवढं क्षेत्र भरून घ्या मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही बेसिक डिटेल्स फिलअप करून घ्यायची। त्यानंतर आता तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे। तुमचा आधार कार्डची जो फोटो असेल तर तो आधार कार्डचा फोटो इथं अपलोड करा। त्यानंतर खाली तुमचा 7/12 उतारा PDF फाईल मध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे मित्रांनो। खाली बघा अपलोड डॉक्युमेंट PDF फाईल मध्ये म्हटलं असेल तिथं तुम्हाला तुमचा 7/12 अपलोड करायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला दिसत असेल सबमिट रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसत असेल तर सबमिट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही यशस्वीरित्या करू शकता मित्रांनो। तर बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि बारकोड नंबर सुद्धा मिळालेला आहे। आता हे रजिस्ट्रेशन जे सर्व्हर आहे तर सर्व्हर करून अप्रूव्ह होईल, त्यानंतर तुम्ही तुमचं जे कपास हमीभाव आहे तर कपास हमीभाव प्रक्रियेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। खाली वरती म्हणत असेल फार्मर इज ऑलरेडी रजिस्टर आणि बारकोड तुम्हाला दिलेला असेल आणि त्याच्या खाली फार्मर इज नॉट अप्रूव्ड, म्हणजे सर्व्हर करून तुम्ही फार्मर ॲज अ फार्मर अप्रूव्ह झाल्यानंतर तुमची बाकीची प्रोसेस ही केली जाणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचं कपास किसान या ॲपवर रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो। हा व्हिडिओ तुमचा कापूस उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा, जेणेकरून तेही कपास किसान या ॲपवर आपलं रजिस्ट्रेशन करून हमी भावाचा लाभ घेऊ शकतील मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच भविष्यातील अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।